हॅलो, नमस्कार सर. हॅलो. हा, बोला. हो सर, आतापर्यंत तुम्ही जसं सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला वातावरण, पाऊस आणि गारपीटही पाहायला भेटली. मग शेतकरी बांधव आता प्रश्न विचारत आहे, की अजून हे वातावरण किती दिवस राहील आणि आणि 2 दिवस आहे आता. आज आहे 21 हो, आणि उद्या 22 तारखेपर्यंत आणखीन 2 दिवस आहेच वातावरण. हो, हो, हो. तर आज मग देखील रात्रीच्याला पाऊस येईलच बऱ्याच ठिकाणी. हो, हो. सर कोणत्या भागात राहील आज पाऊस? आज उत्तर महाराष्ट्राकडं उत्तर महाराष्ट्रातील कोण हं, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर, हं. जळगाव, धुळे, हो, हो. नंदुरबार, हं, हं. इकडं संभाजीनगर, हो. इकडं अहिल्यानगर, बीड जिल्हा, हं, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव, हं. त्याच्यानंतर जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, हं. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी ह्या परिसरात आज उद्या आणखीन आहेच. हो, हो, हो. पण भाग अन् बदलते पण पडणारच समजा. हो, बरोबर. रात्री सुद्धा पहाटे 4 वाजेपर्यंत पाऊस पडला इथं. हो, हो. काल बऱ्याच भागांमध्ये पाऊस झाला. आपल्याला त्याचे व्हिडिओ पण आले. हम्म. आणि तसंही तुम्ही हा अंदाज भरपूर दिवस झाले तेव्हाच दिला होता, म्हणजे सुरुवातीला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच. हो. हो, सर मग आज दिवसभर वातावरण कसं राहील, की बघा संध्याकाळीच पाऊस येईल? नाही, आज दुपारनंतर पुन्हा पाऊस येईल ना. हो, हो. हो. दुपारनंतर. रात्रीच्या पुन्हा रात्रभर पुन्हा विजाच दिसतील पुन्हा आज देखील. हो, हो. बरोबर. मग म्हणजे हं. पावसाच्या टायमिंग रात्रीची म्हणजे रात्रभर विजाच दिसतील सगळीकडे हो, अशा. हो. म्हणजे विजांसह पाऊस पडेल, पण मग यात हो. गारपिटीची शक्यता राहील का? हा, काही काही भागात होईल. हो, हो, हो. तर मग आता यामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय काळजी घ्यायला सांगाल? शेतकऱ्याला ज्यांचा कांदा काढण्यात चालू आहे तर त्यांना हो. म्हणा आणखीन 2 दिवस थोडं थांबा आता. मग त्याच्यानंतर काय करा, हं. 25च्या नंतर काढायला काही हरकत नाही. हो. 25 पासून मग पुन्हा काय होईल, 28च्या नंतर राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. उष्णता वाढणार आहे तर. उन्हाचा पारा इतका वाढेल की पुन्हा 44, 45, 46 पर्यंत तापमान जाईल. हो, हो, हो. सर मग हा. उष्णता किती दिवस राहील पुढे? ती पुन्हा 10 तारखेपर्यंत आहे. 10 मे. हो, 10 मे पर्यंत. पण हो. खूप ऊन वाढलं की काही काही ठिकाणी मग 47 पर्यंत टेम्परेचर जाईल. हो, म्हणजे भरपूर वाढणार आहे तर उष्णता. हो. मग परत एकदा काय होईल, पुन्हा एकदा मे मध्ये पुन्हा एक अवकाळी येईल. हो, अवकाळी पाऊस. हो. तो मे महिन्याच्या शेवटी असेल का? हो, 3ऱ्या आठवड्यात येईल. हो, हो, हो. सर आता जो हा पाऊस होतोय आपल्याला एप्रिलमध्ये फेब्रुवारी, मार्चमध्ये पण झाला, एप्रिलमध्ये पण होतोय. मग याचा परिणाम आपल्याला मान्सूनवरती पण पाहायला भेटेल का? हो ना, यावर्षी पाऊस कमी राहील नाही यावर्षी. कमी राहील. हो, म्हणजे हो. सरासरी एवढा. ज्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय ना हं, हं, प्रत्येक हं. महिन्याला, त्यावर्षी हो, पावसाळ्यात पाऊस कमी पडतो. हो, हो, हो. आणि सर आता एक यावर्षी मात्र शेतकऱ्यासाठी जेमतेम पाऊस पडणार आहे. हो, पिकाला लागल तसं पडणार आहे. आणि हो, परतीचा पाऊस मात्र चांगला पडणार आहे यावर्षी. हो. परतीचा जास्त राहणार आहे तर. हम्म. आणि आपली पेरण्या वगैरे ते व्यवस्थित होणार आहे तर. जूनच्या शेवटच्या आठवड्यात हो. पेरण्या होतील. आणि सर महत्वाचा म्हणजे आमच्याकडच्या शेतकरी बांधवांचा एक स्पेशल प्रश्न आहे, की त्यांना आता सध्या टोमॅटोची लागवड करायची. हा. तर मग पुढे जाऊन उष्णता कशी राहील आणि ते उष्णता टोमॅटोची लागवड सक्सेस होऊ देईल का? अं, उन्हाची तीव्रता वाढल्यावर उन्हाची तीव्रता उष्णता तर जवळपास ना 40च्या प्लसच राहणार आहे. हो, हो. 40 प्लस मे मध्ये सुद्धा. मे मध्ये. हो, हो. म्हणजे हो. यावर्षी जास्तच उष्णता आहे तर हो. पिकांसाठी. हो. ठीक आहे सर. आणि आपण जर पाहिलं तर सध्या जे वातावरण आहे आज आणि उद्या, तर ते पुन्हा एकदा शेवट आपल्या शेतकऱ्यांना जिल्हे सांगा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची काळजी घेता येईल. आज देखील ना नाशिक जिल्ह्यात हं. रात्रीच्याला मुंबईकडे देखील आज पाऊस पडेल. हो, हो. इकडं अहिल्यानगरकडे देखील रात्रीच्याला पाऊस येईल. हं, हं. संभाजीनगर जिल्ह्यात देखील येईल. नंदुरबार जिल्हा, धुळे हो. जिल्ह्यात देखील, जळगाव जिल्ह्यात, हं. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, हं, हं. परभणी जिल्हा, हं. नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली. हं, हं. म्हणजे पाऊस काय होणार आहे, म्हणजे पाऊस कसं चालू आहे तुम्हाला एक सांगतो. हो. जे 5:30-6 ला जे वातावरण बदलायला सुरुवात होती, हो, हो. तर मग ते पाऊस काय व्हायला की रात्रभर मग इकडं तिकडं पडतच राहिला, मग सकाळपर्यंत पडायला. हो, बरोबर. रात्रभर हो. होते. हो. हं. म्हणजे आमच्या इकडे सुद्धा काल मी याला गेलो होतो, येवल्याला गेलो होतो. हो, हो. तर रात्री पहाटे मी 3:30 वाजता घरी आलो. हो ना.
तर आमच्या इकडे पाऊस सुरूच होता, विजांच्या कडकडासह सुरू होता. हो, काल बऱ्याच रात्रीचा ठिकाणी पाऊस झालेला आहे. रात्री होता आणि परवा पण होता, पण रात्री देखील होता. परभणी सगळीकडे बऱ्याच भागात पडला. हो, हो, हो. अनेक शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट्स आलेले आहेत सर, की तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग म्हणजे एप्रिलच्या सुरुवातीला जी रेकॉर्डिंग दिलेली आहे त्यामध्ये पण हा अंदाज दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बरीचशी कामं आपली उरकून पण घेतली. तर शेतकऱ्याला म्हणा का आता मे मध्ये जसं आता शेतकऱ्यांना आणखीन एक सांगू इच्छितो. हो, हो. काल अक्षय तृतीया होती. हो, बरोबर. अक्षय तृतीयापासून कंप्लीट 40 दिवसाला पाऊस महाराष्ट्रात येतो. 40 दिवसानंतर. आणि हो. यावर्षी तशीच परिस्थिती आहे. यावर्षी पाऊस लवकर येणार आहे. हो, हो, हो. कारण की ना भाव्याचं झाड आहे बघा, निसर्ग म्हणजे आता हे बरेच जणांचे आपण आपले अंदाज असतात. हो, बरोबर. पण तुम्हाला सांगतो हे निसर्गाचा अंदाज सांगतो. हो. भाव्याचं झाड हं. त्याला फुलं लागले तर कंप्लीट 60 दिवसाला हो. निसर्गातूनच अंदाज करते. हो ना. ते कसं करतंय की त्या हां. झाडाला फुलं लागले की तिथून कंप्लीट 60 दिवसाला पाऊस येतोय. 60 दिवसाला. हो. तर म्हणजे त्या 2 झाडाला जवळपास 1 तारखेला 1 एप्रिलला इथं फुल लागले. आमच्या इथं शिवला आमच्याकडे झाड आहे तिथं. हो, हो. बरोबर. पन्हाळा गडावर गेलो त्याला लागले 25 मार्चला फुलं. हो, हो. म्हणजे 25 मार्च ते 25 मे 25 एप्रिल ते 25 मे मे. म्हणजे मी म्हणतो मेच्या शेवटच्या आठवड्यात तिकडे कोकणाकडे पाऊस सुरुवात होईल अवकाळी म्हणजे हो, हो, मान्सून हो. पूर्व. हो, बरोबर. आणि इकडे नांदेडकर बघितलं तर तिकडे देखील काय झालं की त्याला हं. 5 एप्रिलला फुलं लागले. हं, हं. 5 एप्रिल तर 5 मे आणि 5 5 मे जून. 5 मे आणि 5 जून म्हणजे जून. जूनच्या 5 जूनला नांदेड परिसरामध्ये पाऊस येईल म्हणजे. हो, हो, हो. म्हणजे तुम्हाला यावर्षी एक सांगतो हां. आणखीन एक शेतकऱ्याला एक